हल या ठिकाणी सन्माननीय विशालजी सावंत आणि सन्माननीय गणेशजी खेडेकर यांकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे। आई वाजय कलामंच नांदगाव आम्ही त्यांचे आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जाऊ देणार नाही। काना मला जावं लागेल। उद्या पुनवेचा
एकदा जोरदार टाळ्या आमच्या नांदगावच्या राधेसाठी। या ठिकाणी मोरेश्वर कासारे आणि मिलिंद देसाई याचकडून आमच्या खास नांदगावच्या राधेसाठी जे आमच्या राधेचा रोल करते ती सिद्धी सांडे, गाव भालवली येथील असून त्या राधेसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक मोरेश्वर कासारे आणि मिलिंद देसाई यांच्यातर्फे आलेलं आहे। आई वाणसाई कलावंत नांदगाव, आम्ही त्यांचे आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। दिसेना कुठे मला श्रीरंगा, निरोप हा माझा त्यात नाही याला सांगा, तव दर्शनाची आस ठेवू किती सांगा, निरोप हा माझा त्यात नाही याला सांगा।
देवा, संपूर्ण त्रिभुवनामध्ये गमन करत असता तुम्हाला तुमच्या सवंगड्याचा विसर पडलाय दिसतोय. काय म्हणतो सुदामा? त्या गोकुळात सर्व लक्ष तुम्ही पाहत आहे आणि तू इथे पाना फुलत दिसत काय? तुझ्या हृदयाची मला सवस आहे आणि तू म्हणतोस की होय ना देवा, मग या गोकुळावर तुमचं दुर्लक्ष का झालंय? काय झालं सुदामा या गोकुळात? देवा, 16 सहस्र 360 गवळणी फाटमाट करून दयादुयाचे माठ भरून मथुरीच्या बाजारात चालले. त्यांचं काय करायचं? जा आणि त्या गवळी अडवा, त्यांच्यावर माझी जाग घ्या. पण देवा, हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? तू माझा आणि कायदा तुझा. ठीक आहे देवा, येतोच मी. हॅलो, पुन्हा एकदा अमित भाऊ देसाई यांच्याकडून आमच्या राधेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसंच भास्करजी देसाई यांच्याकडूनही आमच्या राधेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आई वागसाई कलामाच्या नांदगाव आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अरे, आता माझ्यावर बोलत आले.
अरे एक हटावलं काय आपण एक हवत आणलं काहीतरी खेळायला ठेवून येतो म्हटलं म्हणजे खेळायला हा माय काय म्हणतोस काय हा. तू काय घेऊन आलास गेल्या मी हॉल ठेवून आलोय बॉल घेऊन आ? हा माय खेळायला बरोबर हा मागलोय हे बोबड्या हा. म्हणजे आपण चेंडू फळी खेळायचंय बरोबर आहे म्हणजे तू चेंडू घेऊन आलाय हा, माय. हे बोबड्या हा. आपण फळी मी आणली नाही अली गेल्या हा. तू घेऊन ये मी घेऊन ये हा माय तू थांबशील इथं मी ऐकला हाय मी आलो लगेच लगेच हे मार्को डबल चुकीचं मारला
या ठिकाणी पुन्हा एकदा मंथन मुरकर यांच्याकडून आमचे ढोलकीपट्टू निखिल सावर्डेकर यांच्यासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आलेले आहे। आई वागताय कलावंत नामगाव त्यांचे आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। चला मथुरेच्या या बाजाराला पुनवेच्या त्या बाजाराला जाते मथुरेच्या मी बाजाराला
जाऊ दे रात्री तुझे बाई आवाज मावशीला. ओ हिराबाई, तुम्ही देताय का मावशीला आवाज? मी नाही आवाज देणार, हिला सांग. बर देते हा. मावशी, अगे मावशी, मावशी, अगे मावशी. तुम्हीच देताय आवाज? मावशी, अगे मावशी, मावशी, अगे मावशी. नाही दिना, आम्हीच आवाज देते. म्हातारे, अगे ठरले. मावशी, मी राधा. येतेस ना बाजाराला? आले रे ग. अगं, मी माझ्या नवऱ्याला पाहते. तू जशी आहेस ना तशी ये लवकर. आली वा. मला कोणती तेडी आणि म्हातारी म्हणत होती. ही नव्हती काढती. ऐको, मला तेडी म्हणते. मावशी, काय गो? तू म्हातारी झालीस का नाही? हो. म्हणून मी मुलीला लाडाने लाडाने म्हणाली. टिटवी कुठली? अरे मावशी, काय गो? बोलशील ना तर मी जाते माझ्या घरी. मला तेडी म्हणतात, तुला नाही काय वाटलं? तुला म्हटली तर एवढ्या कचरा पिझ्झा होत्या. मावशी, काय गो? तू कशाला का त्याची मस्करी अगं करते? गंमत की. बरं बाई,
तुम्ही घेतलं काय? अगं मावशी काय गं? आज पुण्याचा बाजार आहे. हो. चला जाऊया. जाऊया. काय गं? थांब आधी. तुला उशीर का झाला? उशीर होय? आता काय सांगू तुम्हाला? अगं मी दूध काढायच्या पाठी उठली, तांब्या घेतला आणि मोठ्यात गेली दूध काढायला. आता काय झालं सांगू? काय झालं? अगं वटीला पाणी मारलं, दूध ओढते ओढते ओढते, दूध येईना. अगं बाई माझी मनगडी दुखायला लागली. करणार काय? घरी गेले आणि कंदील घेऊन आली आणि बघते तर काय, अगं मी म्हशीचं नव्हतं दूध काढी, माझ्या रेड्याचं. मावशी काय गं? जाऊया. जाऊया. काय गं मावशी? बाजार चालल्यात ना, मग घेतलं काय घेतलं काय ते नाही सांगितलं. आता मावशी ते काय सांगायला अगं हवं? मग तुम्हाला लागेल का करून? मावशी तुमच्या मानाला गिऱ्हाईक कसं लागेल असं म्हणतेस? असं म्हणाल. मग तूच विचार की. बर बाई. अगे तारा काय गं मावशी? एक तुमडी आली की. तारा बाई बोल की मावशी. काय घेतलं? मी घेतले गोळे. गोळी तेव्हा तुझ्याकडे वटारून बघतोय बुडोळी. मावशी कशाची गोळी? गोळे गं लोण्याचे. लोण्याची गोळी. आणि नेसली काय गो? नेसली बनारसी. बनारसी. आणि दागिना काय? मंगळसूत्र. अगं बाई खूप छान. चला मागे. अगं हिरा काय गं मावशी? ही घे तुमडी. हिराबाई मावशी तुम्ही काय घेतलं? मावशी मी घेतलं बासुंदी. आतुंदी. अगं असुंदी नाही गं बासुंदी. आतुंदी घे. आतुंदी. अगं असुंदी नाही बासुंदी. तेच म्हणते आतुंदी. आणि घेतली काय? मावशी मी नेसला शालू. तो बघतोय बाळू. मावशी नाकात दिसलं. होय काय? छान. चलो मागे. अगे चंद्रा ये तकडे. चंद्राबाई तुम्ही काय घेतलं? मी घेतले श्रीखंड. आम्रखंड. अगं आम्रखंड नाही श्रीखंड. हा? अगं कुठला खंड? तिने घेतलं कुठला खंड? तिच्याकडे आम्रखंड. माझ्या नावाने काय घेतलं माहितीये काय? सोड लाव दे, तू काय बोलूच नकोस. हा? बरं जाऊ दे. बरं. आणि ती काय गं? पैठणी किती भारी दिसते. खूप छान हा. दागिना कोणता आहे? तुळशी. तुझी? बरं बाई खूप छान हा. तुझ्यापेक्षा छानच दिसते मी. बरं बाई अगे आता काय गं मावशी? ठीक आहे तुम्ही मावशी काय गो? आमचं काय तेच गरम गरम. आणि बाकीच्यांचा नरम आहे काय गो? मी येते वेळी दूध गरमच करून आणलं होतं. असं म्हणते बाई. हा? अगं या थंडीच्या दिवसात थंडी पडली ना? इथं दूध गरम, ही गरम, सगळंच काही गरम गरम. झालं काय? मावशी काय गो? तू आम्हाला विचारलं हो. घेतलं काय घेतलं काय
मग तुझं काय घेतलं? अगं माझं काय? कशात काय? फटक्यात काय? काय करताय? अगं वेडी, काहीच घेतलं नाही म्हणून काय ते? अगं माझं काय सांगू तुम्हाला? माझं नाव सटू, माझा नवरा भिकू. अगे झोपलाय टाकून. अगं रातभर होतं थोडं फुगाराने खाल्लं. आता कोणता माल विकू? अगं मावशी, तू कसला काळजी करतेस? मग काय करणार? आम्ही देऊ की आमच्यातला तू थोडा काय बोलणार आहे? शेवटी मग काय घेतलं? रताळं. मी काय बघितलं रताळं? तिला दिसलंच नाही रताळं. काय पाहिलंच नाही रताळं. अरे काय? आता मोठा सगळा बाजार रताळ्याचाच आहे. घेतलं काय नुसतं काय ते घ्यायची का म्हणते? छान त्या लोकांसाठी दुकान आहे की. तू घे उलटे. काय म्हणू? मला म्हणते तुला काय वाटलं नाही? देवी. हा. बरं. उकाणा घे उकाणा. आंब्यात आंबा, हापूस आंबा. आंब्यात आंबा, हापूस आंबा. आमची मावशी जमतात का? बरं. अगे तारा, तू पण घे की छान उकाणा. प्रेमाने भरवते कोंबडी वड्याचा घास. ऐकतेस ना? हो. प्रेमाने भरवते कोंबडी वड्याचा घास आणि आमच्या मावशीला आहे मूळव्याधाचा त्रास. बघते तुमच्याकडे. अगे इरा, तू पण घे छान उकाणा. परसावात अंगण, अंगणात तुळस. ऐकतेस का तू? ऐक बाई. परसावात अंगण, अंगणात तुळस. रसिकपेक्षा टाळा वाजवायला करू नका. वाजवा की. हे राजा. ठीक आहे तुकडे. राजा बाई, तू पण घे छान उकाणा. मावशी ऐक हा. ऐकते बाई. नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खान, नाव तिचं रत्नागिरी. मावशी ऐकतेस का? नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खान, नाव तिचं रत्नागिरी. नमन लोकताला ही आमची प्यारी. जमल्या आम्ही गोकुळच्या नारी आणि तुम्हाला आवडणारी मी राधा आहे की नाही सगळ्यांना? नांदगावची राजा. आजबाई जीवतानंदाचा शाबास.
मीच एखादं छानसं गाणं बोलते. म्हणा.
हॅलो, या ठिकाणी सुनीलजी मांडवकर राहणार मुंबई पानवल हवाळीवाडी यांकडून राधा, नांदगावची राधा आणि नांदगावची चंद्रा म्हणजे सिद्धी आणि रोशनी यांच्यासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आई वागदाई कलामंच नांदगाव आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच निलूजी देसाई यांकडून आमच्या गवळणीसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आई वागदाई कलामंच नांदगाव आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच सुरेश गोपाळ तारवेवाडीचे गावकर यांच्याकडून आमचा कार्यक्रम असाच चांगला झाला पाहिजे हाच त्या गावकरांकडून आम्हाला आशीर्वाद म्हणून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आई वागदाई कलामंच नांदगाव आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच आमच्या मावशीसाठी नाव घेण्यासाठी काही पारितोषिक आलेले आहेत. मावशी पुन्हा रंगमंचावर येईल तेव्हा ही नावं घेतली जातील. सर्व भक्ती धारकांचे आई वागदाई कलामंच नांदगाव आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. देवाने तर मोठी कामगिरी सांगितली. माझ्या जोडीचे पेंड्या वाकड्या आहेत त्यांना थाप पाणी घेतो. अरे पेंड्या, अरे वाकड्या, अरे काय रे काय? अरे इकडे लवकर. काय म्हणतोस काय? हा लवकर ये. आलो आलो. अरे तुझ्या तुला सांगू मी काय रे. अरे तुझ्या तुला सांगू मी काय रे. डोकं माझं चालत नाही. जीवा भावाची माझी लढाई बाई. जीवा भावाची माझी लढाई बाई. चुकली रे माझी कपिला बाई. जीवा भावाची माझी लढाई बाई. चुकली रे माझी कपिला बाई. चुकली रे माझी आम्हाला कशाला बोलवलं? तुला कोणी बोलवलं? अरे आता कुठं बोललो? आता काय बोलला? आम्हाला कशाला बोलवलं? बरोबर बोलतोय. ए सुदामा, अरे हा आपला सौंदर्य बोबड्या. हा. त्याची ही बाय वाकडी. हा, बरोबर. त्याला सरळ बोलता येत नाही. हा. अरे तो काय म्हणतोय माहितीये? काय म्हणतोय? अरे आम्हाला कशाला बोलवलं? हा, बरोबर ना. अरे बोललो. अरे पेंड्या, कृष्णदेवाने आपल्याला मोठी कामगिरी सांगितली. काय म्हणतोय? होय. कटली? कटली? काय म्हणाला चकली? कटली. हा, म्हणजे याच्या हातावर- अरे 16 सहस्त्र 360 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. 16 17 सगळ्या इकलं याल्या. हा, ते सगळे येड्या. आणि तू शहाणा. मी काय बोललो? 16 17 सगळ्या इकलं याल्या. अरे 16 शस्त्र इकडे गेल्याबद्दल तो. मग होय काय? हा. अरे 16 सहस्त्र 360 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. तो त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. त्या हवलोनी हायतली बरोबर ना. बरोबर बोलला. त्या गवळणी तिथे गेल्यावर
अरे येल्या तुझं एक होत हिकलं होतं पण ही हकीची तीन होतं ऐकलं होतं ना जाऊ दे तुला गवळे दाखवतो हा चला तर. हॅलो, आपल्या तरुण मित्रांना एक सूचना आहे. आम्ही सुरुवातीला सूचना दिली आहे, रिक्वेस्ट केली आहे की आपल्या या कार्यक्रमामध्ये मुली काम करतात त्या आपल्या बहिणीच आहेत. कृपया आपण तरुण मित्रांनी कोणी चुकीची कमेंट करू नये असे आमच्या मंडळाच्या वतीनं विनंती आहे. कारण त्या आपल्या बहिणी आहेत, इतर कोणी नाही. लक्ष ठेवा. मावशी काय गो हा गाठोड आमचे पाय खूप दुखायला लागले आहेत का? मग काय करताय आम्ही बसू का? बसा की एखादं झाडाखाली.
दही दूध खायचं पण त्यांच्या माठ फोडायचे नाही. त्या बोबड्या दही दूध खाल्लं आणि माठ पण फोडून मी नाही बोलले काय बोलतोय विचार कोणला विचार हाय ना हाय हाती अरे बोबड्या अरे मी तुला काय सांगितलं त्या माठातलं दही दूध खायचं पण फोडायचं नाही. बरोबर आहे. बरं ते जाऊ दे. त्याच्यात एक शानेदाची मावशी आहे. शांतेची मावशी त्याची हावची अरे पेंड्या अरे शांत्याची मावशी नाही त्याचं खरंच शांती असला आणि त्याची मावशी असली ना तर येऊन तुझ्या लावण्यात होईल. अरे शानी जाती हुशार हुशार जाऊन तिला विचारायचं तुम्ही आलाच कुठे आणि जाणार कुठे. नंतर एवढं मोठं नाही व्हायचं. कामगिरी जमल लावून आता एक लाख आहे. तुझा विचार काय आहे? विचार काय हात मारायचा नाही नाही मग कुणी गेला अरे कोण करणार? मी गेलो. बाई काय अरे बाजार मी विक्री करते ना ती म्हणाली रताळी विकू. नाही तेच मला आवाज आला तिकडून. हो मग रताळ्याची कोणतरी याला ऐकलं सगळी हाताली जाय. मावशी मी काय म्हणतो हे बनवलं हो सगळं तुझं कसं काय म्हणजे काय? बाकीचं कोणाचं कायच नाही. कोणाचंच काही नाही. मग तुझा भाऊ काय करतो? तो बसलाय ना कुठं टाकून. काय अरे तू झोपलाय. आता बोल मी काय म्हणते
मंगळसूत्र चांगला आहे. बरोबर आहे. बघितलंस काय? ए मोठ्या मावशीची साडी पण चांगली आहे. बाई. बघितलीस? बघितली? आणि मावशीचा हा पण चांगला आहे. काय नाही हिला नाही सांगतो. जाऊ दे. त्याविषयी मी काय म्हणतो, तुम्ही आलात कुठे आणि जाणार कुठे? बरोबर आहे. मावशी काय गो मी सांगते तू मागं हो. मी मागाशी मार खाल्ले. मी हागत आहे. हा. आम्ही आलो कोकणातून आणि जाणार मथुरेला. आणि किती वाजले? ती म्हणते हा? काय आहे निदान? काय आहे? अरे तो गप्पा करतोय तो कुठे सांगितलं? अरे हागाशी आला होता. ती काय म्हणाली मावशे, आम्ही आलो कोकणात हा. जमल्या मथुरेला बघा हेच बोलला तो. आम्ही याला पिपाणी वाजवत होती. हा बोललो तुला हांबायचं नाही. तेच बोलला तुला हांबून देऊ ना. हो पण. अरे आंब्याची फांदी पडली की काय मला? तर तुला करायचं आहे का? बरोबर आहे. बरोबर ना? तुला आम्ही हाकून घेऊ. बरं तुम्ही कोण? आम्ही होय. एक, दोन, तीन. तीन आहेत की नाही? आणि हा मेला बोलतो होय. ए, हा, तुला हाकता? हे हाकतोय ना इकडं? आम्ही होय. कसं काय? तिकडं हाकतोय तिकडं. हा, हा इकडं बघ. तिकडं एक आणि हा इकडं एक. एक नि एक किती होता? 3. कुठल्या शाळेत होतास तू? तुला माहित नाही? नाही. अजिबात माहित नाही? मला कसं माहित? बघा हा रत्नागिरी शाळेत होता. हा, काय? जिल्हा परिषदेच्या. म्हणून त्याला टाकला मी इकडं हातकांबे. हा. तो मास्तर शाळेत घेऊन गेला. विद्यार्थी असेल तर मास्तर तरी कशाला राहतील? हा, मराठी संपादन घे ना त्याला. आम्ही सवंगडी आहोत. तुला करायचंय काय? बरं. तुमची नावं काय? आमची हे बघूया. हा. हे बघा. अरे बघ आता इकडं. हे घे तुला. मावशीची पूर्ण नावं विचारते. बघापासून इथं आले. माकडा बघत होतीस घाटातली. आणि खाली ठेव. ए, हा बघ. हा सुदांबा. सुदांबा. हवी नाही. रत्नागिरीचा लोक नाही. कोकणात हा सुदांबा. हा. कुठल्या प्रकारचा कुठल्या जातीचा आहे तो? या नाही विचार. तुला माहित नाही? कुठल्या प्रकारचं आहे हो? ती सांग. सकाळी जाऊन विचार. तू सकाळी जाऊन विचार, मी सांगतो आता. हा बघ. हा सुदांबा. त्याचं पण वैशिष्ट्य आहे. काय आहे? ते पण माहित नाही. तू कुठं राहते? कोकणातच ना? खेळ. हा? खेळ. हे कोकणातच येतं. ह्याचं वैशिष्ट्य काय माहितीये? काय माहितीये? ह्याची पालं वरत आणि आंबे खाला ती लागत नाही. बियाणं वेगळं. हा भोपळा आंबा. हा तरी माहितीये काय तुला? हा माहितीये का? ती सांग मला. अरे येड्या, ती कोकणातली राहायची, हवेमध्ये राहते ना. आंब्याची जात तुला माहित नाही. एक काम कर.
मे महिन्यात एप्रिल मध्ये सगळ्या विहिरी सुकलेल्या असतात. पहिला जाऊन जीव दे. मी त्या हतोडीला रे मला याचं वैशिष्ट्य काय माहितीये? त्याचा हेड बारीक असतो, माझे दाढ असतो बारीक नाव पटून झाली. अरे मी काय बोलतो तुमच्याकडे काय आहे? आमच्याकडे हजला आहे. तू काय विचारलं? तुमच्याकडे काय आहे? मग त्याला सांगितलं सांग ना. अरे तसं काय आहे? मग तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे की नाही? तू आता बोलली तू आता बोलली काय तुमच्याकडे काय कायदा वगैरे आहे की नाही? कृष्ण देवाचे आम्ही सौंदर्य पेंद्या सुद्धा माती आहे गजोडे. कृष्ण देवाचे आम्ही सौंदर्य पेंद्या सुद्धा माती आहे गजोडे. जरा विचाराचा मधून घे, जरा विचाराचा मधून घे. आमचा हायदा हटला काय? हे गाडी सुद्धा म्हटलंय. काय बोलला? काय बोललो? आता वाटलं काय बोलला? मी आता कुठं बोललो? ती म्हातारी काय म्हणते? ते हलपणी सांग ते काय पण बोलत ए, म्हातारी इकडे. काय झालं? एवढे वर्ष बाजार करते, हो. हतोडी झाली, हो. तो काय म्हटला? काय म्हणाल तू? आमचा कायदा तुला पटला हा. का? असं म्हणाला? मग? तुला ऐकायला? मग मला ऐकायला वेगळं. माझा सौंदर्य आहे, हो, हो. तुझी भाषा मला समजते. समजते ना? मग? हा. ए मावशे, तू म्हणा पटला काय? हा, पटला. पटला ना? मग पुढे काय? देवाच्या हुकमानं आणि आमच्या कायद्यानं तुम्हाला या पिंपळाच्या बारी बसावं लागेल. बरोबर आहे. पिंपळाच्या बारी जाता येणार नाही. ए मावशी, काय ग? आपले पाय दुखतात म्हणून आपण बसलो. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांचं कोण ऐकतं? अरे याल्या पण किती बोलते आता आली का त्याची मुलगा आली मुलं पहिला का आली आपण काय अरे पेंड्या अरे गवळे नीट बसले का नाही ते बघून या आता आता जाऊन या ए, गोळ्या. आपण पण थोडी गंमत करू.
पहिली गवळण बसली. हॅलो बोला. तिचं नाव तुला माहिती आहे? हाय ले. हा कोण आहे? अरे ही नांदगावची राधा. ही पण बसले. ही तर आंब्याच्या मागे लपली होती. नाही ना माहिती तुला? माधुरी दीक्षित. हा आता काजूला मोहर आहे. बरोबर आहे. आणि तू आता ही पंपान फवारणी करतो. सुदांबा गारा सुदांबा पोरी तुझ्या गनादान गाई गेल्या तर रानात. पोरी तुझ्या गनादान गाई गेल्या तर रानात. मांडा मधला मला तुझ्या ते दही ते खाऊ दे. अग मांडा मधला मला तुझ्या ते दही ते खाऊ दे. माझा लालू ही गवळ्याची चंद्रा आणि काही तोरा. ही गवळ्याची चंद्रा काही तोरा. माझ्याकडे बघून हसतय रे काहीतरी भोपाळा दिसतय. Bye.
हुशार आहे तरी डोळ्यानं खुनवील पण जायचं नाही मित्रांनो. का माहितीये? अरे भिकस लावेल भिकस. ए सुदामा अरे पेंड्या अरे बघितलं काय हो सगळ्या गवळणी बसतात. नीट बघितलं म्हणजे काय? अरे पण हे बघ अरे या हुतापला हो या ठिकाणी सन्माननीय भास्करजी देसाई यांच्याकडून आमच्या मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यावं भास्करराव. भास्कररावांचं नाव घ्यायचं मावशी. वाटीत वाटी कोंबड्याची वाटी बनली खाना लागला नोटी. अहो ज्याने ज्याने घेतले 50 कोटी त्याचे देवेंद्र शहा आणि मोदींच्या बेटी. अहो काय ते डोंगर काय ती झाडी. हॅलो तसेच मावशीने सन्माननीय रमेशजी विचारे यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की रमेश रावांचं नाव घ्यायचं मावशीने. दत्तांच्या उत्सवाला बांधला होता दरीचा फेटा. रमेश रावांचं नाव घेते तुम्ही सावड्याच्या बाजारात भेटा. हॅलो तसेच कोकणचा स्टार युट्यूबर सिद्धू पवार यांच्याकडून आमच्या नांदगावच्या राधेसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच ईश्वर धाबा व कावे स्पोर्ट्स यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आई वाचाई कलावंत नांदगाव आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच या ठिकाणी मगाशी नाव घ्यायचं राहिलं असेल अनावधानाने या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाजत असलेले रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लय भारी रत्नागिरी या मंडळाचे निर्माते व सुप्रसिद्ध असे गायक अमितजी डांगे व ओंकार डांगे हे पारितोषिक आमच्यासाठी असं खास आहे की एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराच्या पाठीवर मारलेली थाप. म्हणून रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लय भारी रत्नागिरी यांचे निर्माते गायक अमितजी डांगे व ओंकार डांगे यांच्याकडून आई वाचाई कलावंत नांदगाव यांच्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आई वाचाई कलावंत नांदगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे हाताले ठीक आहे हाताय तू आता हरण्याची हवा येत नाही आता पण एक खाऊ घे ना. काय बघड्याला मगापासून दांडक घे तुला तर काय नाव तोय काय नाव काय त्याचं नाव हजरा पडल्या त्याचं नाव काय का तुला माहिती? त्याचं नाव बोबड्या. नाव माहिती काय करतो देऊ नको शिकला आताच आहे मी आता ऐका ना बोला ना. कोण करतो मुंबईला लग्न कोण करतो दिल्लीला मी बाई गेला इटलीला आणि मुंबईरावचं नाव घेते हात लावून कसं बोलली तू लग्न वाचण्यात त्या दिल्लीला कर नंतर इटलीला कर. इटलीला लावून इटली गरम आहे. गार पडले अरे
आपण इकडं मजा करतोय बरोबर आहे. आपली गाडी पुरा घरात गेली असती. माझ्या आईला तुला बाजारात म्हणून ती मला हाक मारत असेल. तू हाऊ दे मी ऐकला तो सांगतो मार खाऊ नको आता. आले हा ए बबड्या मी येऊ. ए आलो आलो ए वाकड्या अरे मी आहे ना हो गवळ्याच्या नारे तुला देतो गवळ्याच्या नारे तुला देतो डोईवरचे मातव करून ठेव राधे डोईवरचे मातव करून ठेव राधे गवळ्याच्या नारी तुला देतो गवळ्याच्या नारी तुला देतो डोईवरचे भावाचे वारीचे आहे गोदवन माळे भावाचे वारीचे आहे गोदवन माळे आतापर्यंत किती वेळ नव्हतं कोण राहू हे नानी मग बाई कोणतो घे ऐकून माझा जन्म खुणा देवकीचा ताना पाजे यशोदे पना हो Thank you.
Thank you.